करतो, तुम्ही त्याच्या समोरून धावण्याकरता सुरुवात करा. जनार्दन स्वामीची तपश्चर्या होती. देवानं ते वाक्य ऐकलं. देव समोरून आले आणि जनार्दन स्वामी पाठीमागून आले. दोघांनी एकनाथ महाराजांना पकडलं. एकनाथ महाराजांनी रडत रडत सांगितलं, जरी मला पकडलं असलं तर काला खाणार. बोला नाही हो, काला खाणारच नाही. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे, लहान लेकराला जर औषध पाजायचं असलं तर माता माऊलीला माहिती आहे, औषधाचं टोपण बघितल्याच्या नंतर लेकरं काही करणार पण तोंड मात्र उघडणार. बर, मग तोंड कसं उघडायचं असतं माहिती का तुम्हाला? बोला. हा, हे माहिती असतं. माणूस मेल्याच्या नंतर बाई जर भरपूर फुसफुस फुसफुस अशी लय करू लागली का नाही, मग शेजारी बसल्या बाईला माहिती असतं हिला रडणं जर कमी करायचं असेल तर आता नाक दाबा. नाक दाबलं, रडणं पण तिला माहिती, आता गेलेला गेला, आता मला मारायची पाळी येईल आता. बरोबर आहे. काय केलं जनार्दन स्वामीनं? त्याचं असणारं मुख एकनाथ महाराजांचं उघडण्याकरता नाक दाबलं आणि नाक दाबल्याच्या नंतर मुख उघडलं. तेवढ्याच वेळामध्ये दत्तात्रय भगवंतांना असणारा तो काला उचलला आणि मुखामध्ये टाकला. पण त्यांनी सांगितलं, जरी मुखामध्ये टाकला असला तर मी आता खाणार नाही. काय केलं, मुख असणारं दोघांनी बंद करून टाकलं आणि बंद केल्याच्या नंतर नाविला झाला. एक एक असणारा दुधाचा थेंब ज्यावेळेला कंठाच्या खाली उतरू लागला त्यावेळेला त्यांच्या गोष्ट लक्षात आली, अरे हे दूध कुत्रीचं नाही, हे जे दूध आहे ना हे कुत्रीचं दूध नाही, कुत्रीचं रूप घेतलेलं आहे, पण ओरिजिनल असणारी माझी कामधेनू माता आहे आणि कामधेनू मातेचं दूध आहे. पुन्हा एकनाथ महाराज हात जोडून म्हणू लागले, आणखी जर काही काला असला तर द्या. बरोबर. ज्या वेळेला ही गोष्ट बोलली आणि तो काल्याचा असणारा प्रसाद खाल्ला, त्याच दिवशी दत्तात्रय भगवंतांनी एकनाथ महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि वरदान देऊन टाकलं, भावी काळामध्ये एकनाथी भागवत लिहिणारा हाच असणारा एकनाथ असेल. भावी काळामध्ये लोकांना असणारं, ज्या वाल्मिक ऋषीनं रामायण लिहिलं ते असणारे संस्कृत भाषेमध्ये आहे, कुणाला समजत नाही, पण त्या असणाऱ्या वाल्मिकी रामायणावर टीका करणारा असणारा एकच संत आहे, तो म्हणजे एकनाथ महाराज. पण एवढं जरी रामायण सोपं असलं तरी आपल्याला त्याचा मेळ लागत. बोला, लागत नाही. तुमच्या इकडे रामायण नाही, आमच्या परिसरात रामायण आहे. ते वाचणारा तसाच आणि सांगणारा त्याच्यापेक्षा भारी तसाच, बरं का. हा, ओवी जर सोपी लागली, इतका गरजू गरजू सांगतो ना बाबा बाबा बाबा, त्याचं काय वर्णन करावं. सोप्या ओवीला एकदम हसून खेळून सांगणार आणि ओवी अवघड लागली की एकनाथ महाराजांचं बोलणार, काय वर्णन करावं. एकनाथ महाराजांनी रामायण जे केलेलं आहे ना, तुम्ही याच्यातला कितीही श्वास घ्या, किती जरी स्वाद घेत राहिला तर याच्यामधला स्वाद कमी होणार नाही. वाचा पुढं. आता काय सांगितलं वो विचारता, आता काही कळाला का तुम्हाला? काहीच नाही ना, त्याला माहिती आपल्याला जमत नाही. बरं, मग एकनाथ महाराजांनी तेवढ्या ओवीवर भागवावं का नाही? त्याच्यापेक्षा खरतड ओवी पुन्हा, श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधन. आता ही तर लय मोठा गुताडा आला, आता ही तर काय साधा खेळ आहे का? मग त्याच्यातून सुद्धा तो पर्याय काढतो. आता तुम्हाला काय सांगावं, रामायण तुम्ही आयुष्यभर ऐकत राहा आणि आम्ही सांगत राहू, याच्यातला असणारा रस कधी संपणार नाही. चला पुढं. हे समजलं? काही नाही महाराज, त्या वाल्मिकी ऋषींना जे रामायण केलं त्याच्यावर असणारी टीका करण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं आणि त्या आशीर्वाद दिला की गाथा असणारा या ठिकाणी एकनाथ महाराज या ठिकाणी संत लिहितील. आणि एवढं जे असणारी जी ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे कुणामुळं माहिती? एकनाथ महाराज वर्णन करतात, मी काला खात नव्हतो, पण माझे असणारे दत्तात्रय भगवंत उदार होते आणि उदार असल्यामुळं त्या ठिकाणी माझ्यावर त्यांनी कृपा केली, मला काल्याचा असणारा प्रसाद दिला, म्हणून असणारा माझा या ठिकाणी उद्धार झाला. विठाला विठाला. असंच असणारं एक प्रमाण आहे याच क्वालिटीचं आळंदी निवासी माऊलींच्या बाबतीमध्ये प्रमाण आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर,
अन तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार अन भक्त करुणाकर ज्ञानाबाई. आणि उदार शब्दाचा आणखी एक अर्थ असा होतो, उदार म्हणजे उदारी. आता प्रत्येक दुकानदाराच्या ठिकाणी लिहिलेलं असतंय उदारी मात्र बंद आहे. मग इथं असं वर्णन केलं आहे का दत्त भगवंत म्हणजे काय उदार आहेत, सारखी उदारीच करतात असं आहे का? तसं नाही. देण्याकरता भक्ताला त्या ठिकाणी ते उदार आहेत. पुढं वर्णन केलं आहे, इतके दयाळ आहेत, इतके दयाळ आहेत की तू माऊली हुनी दयाळ किंवा मयाळ. त्या ठिकाणी इतके असणारे दत्तात्रय भगवंत या ठिकाणी दयाळ आहेत. वर्णन असं केलेलं आहे, उदार दयाळ गुरु दत्त. आणि पुढं वर्णन केलेलं आहे, पुरावी हेता भक्तांचा पुरावी हेता. शब्द वापरलेला आहे, पुरवी हेत भक्ताचा. आता सगळे या ठिकाणी दत्तात्रय भगवंताच्या या मंदिराच्या असणाऱ्या प्रांगणामध्ये बसलेले आहात. तुम्ही कोण आहात? कोण आहात तुम्ही? कुणाला माहिती कोण आहे? अहो अभंगातच सांगितलेलं आहे ना, पुरवी हेत भक्तांचा. मला सांगा, जे इथे येऊन बसलेले आहेत ना ते कोण आहेत? अहो ते भक्त आहेत हो. मग आता तुम्हाला समजलं, हे इथं येऊन बसलेले भक्त आहेत आणि जे येऊन बसलेले नाहीत ते आहेत अभक्त. असं समजत नसेल तर माऊलीने असणारा हरिपाठामध्ये प्रमाण दिलेलं आहे, नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त अन हरिसी न भजत दैवहत. म्हणजे ज्याची भगवंतावर भक्ती आहे त्याला म्हणायचं भक्त, आणि ज्याची भगवंतावर भक्ती नाही त्याला म्हणायचं या ठिकाणी अभक्त. मग तुम्ही कोण? आता तरी लोकांना शंका आहे आणखी. अहो भक्त म्हणा ना, कोण आहात तुम्ही? भक्त. मग आता एक सांगतो, तुम्ही भक्त आहात ना, तर तुमच्या मनामध्ये आलेली इच्छा आता दत्तात्रय भगवंत पूर्ण करणार. कोणत्या माता भगिनीला जर असं वाटत असेल की माझ्या पप्याचं लग्न यावर्षी होतं का नाही होतं, तिनं दत्तात्रय भगवंताला असणारा नवस करायचा आणि 100% दत्तात्रय भगवंताला सांगायचं काम झालं हो, बस टेन्शन घ्यायची गरज नाही. पुढं सांगतो, कुणाला नोकरीची अपेक्षा आहे, दत्तात्रय भगवंताकडे आपण भक्त आहेत, आपल्या मनामधला असणारा हेत या ठिकाणी पूर्ण करण्याकरता समर्थ आहेत. नंबर 3, कुणाला चांगला फ्लॅट घ्यायचा आहे, कुणाला चांगली असणारी गाडी घ्यायची आहे, मान प्रतिष्ठा मिळवायची आहे, कुणाला असणारा राजकारणाच्या बाबतीमध्ये पुढे जायचं आहे. बरोबर? तुमच्या मनामध्ये आलेली इच्छा सगळी दत्तात्रय भगवंत पूर्ण करतो का? तुम्ही दत्तात्रय भगवंताचे भक्त आहात. पुरवी हेत भक्तांचा. पण एवढे तुमच्या मनामधले इच्छा दत्तात्रय भगवंत पूर्ण करतील, पण एक मात्र काम करावं लागेल, अभंगाचं 2रं चरण. त्याचे चरणी लीन व्हावे, त्याचे चरणी लीन व्हावे, त्याचे
त्याचे चरणी लीन व्हावे, त्याचे चरणी